आज आपण उन्हाळ्यात बनवले जाणाऱ्या आंब्याच्या दोन रेसिपी पाहणार आहोत। एक आहे मँगो ज्यूस आणि दुसरा आहे ती मँगो लस्सी। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। सर्वात आधी आपण मँगो लस्सी तयार करणार आहोत आणि नंतर जो बनवणार आहोत तो मँगो ज्यूस बनवणार आहोत। दोन्ही अगदी साध्या, सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मँगो लस्सी तयार करतोय। त्यासाठी मी 2 आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। थोडंसं दूध घेतलंय, अर्धी वाटी दही आणि आवश्यकतेनुसार साखर। ह्या आंब्याच्या फोडी मिक्सर पॉट मध्ये घ्यायच्या। अर्धी वाटी दही टाकते, घरचं बनवलेलं दही आहे हे। दही जर जास्त आंबट असेल तर कमी वापरलं तरी चालतं। ही लस्सी थोडीशी घट्टच असते, फार काही पातळ बनवल्या जात नाही, त्यामुळे त्या प्रमाणातच बनवायची। आणि एक अर्धी वाटीच आपण दूध टाकले। दूध ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं। थोडीशी साखर, 1-2 चमचे। आणि आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे। तयार आहे आपली दाटसर अशी मँगो लस्सी। यामध्ये तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही दूध आणि दह्याचं प्रमाण वाढवू शकता, पण शक्यतो लस्सी ही घट्टच छान लागते। यावरती थोडेसे आपण आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या गार्निशिंगसाठी आणि थोडेसे आपले ड्रायफ्रुट्स। मी इथं बदामाचे काप टाकले, तुम्ही मिक्स ड्रायफ्रुट्सचे पण टाकू शकता। आपण ही लस्सी तयार करून घेतलेली आहे। यामध्ये मी बर्फ क्यूब वापरलेला नाही, तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता। आता आपली लस्सी तर तयार आहे। आता आपण मँगो मिल्कशेक तयार करूया। चल मँगो ज्यूस बनवतोय, त्यासाठी मी इथं 1 आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या मिक्सर पॉट मध्ये घेऊया। आता आपण इथं आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत, यामध्ये दूध टाकून घ्यायचे। जसं तुम्हाला पातळ ना तुम्ही दूध वापरायचे। मी साधारण अर्धी वाटीच दूध यामध्ये टाकून घेते। थोडीशी गरजेनुसार साखर। आता हे मिक्सरला फिरून घेऊया। यामध्ये मी बर्फाच्या 2 क्यूब टाकतेय। आवश्यकतेनुसार नसेल टाकायचं तरी चालतो बर्फ, कारण दूध वगैरे तर आपण थंडच वापरतो ना। आणि यामध्ये हा तयार केलेला दाटसर असा मिल्कशेक टाकून घ्यायचा आहे। यावरती थोडेसे गार्निशिंग साठी ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। मँगो शेक आहे त्यामुळे थोड्याशा आंब्याच्या फोडी। समर स्पेशल मुलांच्या आवडीचे मँगो लस्सी आणि मँगो ज्यूस दोन्हीही तयार आहे। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तो